कोठे मी तुझा धरू गेले संग. समोर आवाज द्या, खाली आवाज द्या, खाली खाली आवाज द्या, खाली. कोठे मी तुझा धरू गेले संग, लावियले जग माझी पाठी. सरसर रे परता अगुणाच्या किंवा अवगुणाच्या गोवळा. नको लावू चाळा खोटा येथे, रूपाच्या लावण्ये नेले चित्तवृत्ते. रूपाच्या लावण्ये नेले चित्तवृत्ते. न देखे भुवती मी हे माझी, मी ते माझी. सरसर रे परता अगुणाच्या किंवा अवगुणाच्या गोवळा. नको लावू चाळा खोटा येथे. तुकयाचा स्वामी माझे जीवेच बैसला. तुकयाचा स्वामी माझे जीवेच बैसला. बोलीच अबोला करोनिया. सरसर रे परता. सरसर रे परता अवगुणाच्या किंवा अगुणाच्या गोवळा. नको लावू चाळा खोटा येथे. विठ्ठल 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 कोठे मी तुझा धरू गेले संग. कोठे मी तुझा धरू गेले संग, लावियले जग माझे पाठी. सरसर रे परता. समोर आवाज द्या, समोर समोर आवाज द्यायचा. विको बंद करा, वरच्या भोंग्यांचा आवाज कमी करा, वरच्या भोंग्यांचा. सरसर रे परता अगुणाच्या गोवळा. नको लावू चाळा खोटा येथे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मथुरेच्या राया माझे दंडवत पाया. माझे दंडवत पाया. माझे दंडवत पाया. मथुरेच्या राया माझे दंडवत पाया. माझे दंडवत पाया. माझे दंडवत पाया. मथुरेच्या राया माझे दंडवत पाया. माझे दंडवत पाया. माझे दंडवत पाया. मथुरेच्या राया माझे दंडवत पाया. माझे दंडवत पाया. माझे दंडवत पाया. कोठे मी तुझा धरू गेले संग, लावेयले जग माझे पाठी. सरसर रे परता अगुणाच्या किंवा अवगुणाच्या गोवळा. नको लावू चाळा खोटा येथे. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरी पथसाधक श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गवळणीपर प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय हे भगवंताचा आणि गोपिकांचा संवाद सांगतात. संवादाचा काय विषय आहे? काही विषय नाही. गोपिका म्हणतात, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुझी संगती केली. आणि कृष्ण तुझी संगती झाल्यामुळं आमच्या जीवनाची कशी ससे वलपट झाली, आमच्या जीवनाची कशी फटफजिती उडाली. आजच्या अभंगात गोपिका भगवंताजवळ परिहार देतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पादस्पर्शाने तथा श्री संत ज्ञानोबरायद्वारा रचित
ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. या पुण्यपावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यपावन योगीराज चांगदेव महाराज, बसा महाराज, इकडे या समोर या. योगीराज गंगागिरी महाराज, महनीय साधुवर्य सद्गुरू नारायणगिरी महाराज आदी आदी साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेला तालुका, प्रभू रामरायाच्या नावाने अलंकृत असलेला तालुका श्रीरामपूर तालुका. आणि या पुण्यपावन श्रीरामपूर तालुक्यामध्ये अनेक गावं, त्या अनेक गावांपैकी माळकऱ्यांचं वडगाव म्हणून माळवाडगाव. आणि या पुण्यपावन माळवाडगावमध्ये आमच्या जुन्या जाणत्या मंडळीने 50 वर्षापूर्वी या सप्ताहाची मुहूर्त मेढ रोवली. इवलेसे रोप लावियले द्वारी. आणि मग 50 वर्षापूर्वी हे मुहूर्त मेढ रोवली आणि आज त्याचा वेलो गेला गगनावरी. आणि मग त्याचा सुवर्ण महोत्सवी क्षण उदयाला आला. आणि हे सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठ्या थाटात, मोठ्या दिमाखात पार पाडायचं 1-1.5 वर्षापासून नियोजन आखलं. आणि मग गावातील जुनं भजनी मंडळ, गावातील सगळं नवं भजनी मंडळ, तरुण मंडळ सगळे एकत्र आले. सध्या एकत्र येणं ही काळाची गरज आहे. अरे सध्या महाराष्ट्रात एक विचारसरणी नसलेलेही पक्ष एकत्र यायला लागले, तर आपण काय एकत्र येऊ नये. आणि मग जुनी भजनी मंडळ, नवी भजनी मंडळ एकत्र आले. गावातील तरुण मंडळीच्या हातात नियोजन दिलं. पण काय राहतंय, तरुण पोरं छत्रपतीच राहतात. आणि मग तरुणांनी ठरवलं की आपल्याला जर योग्य दशा गाठवायची असेल तर योग्य दिशा मिळाली पाहिजे. श्री गुरु विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, वा जीवन जगत असताना जर योग्य दिशा भेटली तरच योग्य दशा भेटते. ज्या जीवनाला योग्य दिशा भेटत नाही, त्या जीवनाला योग्य दशा भेटत नाही, त्याला भेटली तर अवदशाच भेटत. आमच्या गुरुजींचं वाक्य आहे. मग या मुलांनी ठरवलं की योग्य दशा जर मिळवायची असेल तर योग्य दिशा गरजेची आहे. मग योग्य दिशा कोणाची? मग जुन्या भजनी मंडळांचं मार्गदर्शन. आणि योग्य दिशा निवडत असताना आपल्या भागाचं भूषण आचार्य, अनेक पदव्यांनी अलंकृत असलेले, प्राच्य विद्या आणि अर्वाचीन विद्येचा सांगोपांग अभ्यास केलेले माझे छोटे गुरुबंधू, ज्यांना आम्ही संत कवी महिपती महाराज संस्थांचा वारकरी कुलभूषण पुरस्कार दिला, असे आदरणीय आचार्य शुभम महाराज कांडेकर महाराज आणि आपल्या परिसराचं भूषण आदरणीय विकास महाराज बनसोडे, या 2 साधू हृदयांना एकत्र करून दोघांच्या मार्गदर्शनाखाली किंवा आपल्याला चांगल्या कीर्तनकारांना बोलावून गावचा 50वा पार पाडायचा. एरवी श्रीरामपूर तालुक्यात नवीन कीर्तन ऐकायला भेटणं तसं दुर्मिळच झालेलं आहे. नेहमीच्याच संबंधातल्या मंडळीला बोलवावं लागतं. पण मग आता सण त्यालाच म्हणतात की ज्या दिवशी रोजचं पिठलं भाकर खाऊ नाही, पुरणपोळी खाल्ली पाहिजे, त्यालाच सण म्हणतात. दिवाळीला जर आपण पिठलं भाकरी खायला लागलो तर मग त्याला दिवाळी कोण म्हणन? होळीला जर पिठलं भाकरी खायला लागलं त्याला होळी कोण म्हणन? मग महाराष्ट्रातून अभ्यासकांना बोलवायचं आणि मग सगळे अभ्यासू मंडळीची कीर्तनं. पत्रिका पाहिल्यावर असं वाटतं की वारकऱ्याचा मिनी कुंभमेळा भरला होता का काय. एका आखाड्याचे एक प्रमुख आणले. सगळे त्या भागातली खूप उंचीची माणसं बोलवलीत. काही विनोदाचार्य बी बोलावलेत. लागत असते शांताच्या घरान अद्भुत आला हे पाहुणेरा, असं एराही रसा पांती करा माणूस झाला. थोडं ठॉट लागतं. जरी श्रीखंडाचं भोजन असलं तरी तोंडी लावायला लोणचं ठॉट लागतं असं. आणि म्हणून मग खूप चांगलं नियोजन. यापूर्वी गावात मी 1-2दा कीर्तनं केलेली आहेत. आमचं जे जुनं भजनी मंडळ होतं, आदरणीय अरुण महाराज असतील, आमचे बबन मामा असतील, ते बबन मामा दिसना कुठे काय बाय बबन मामाला टांबळे, हा आमच्या आदिनाथ महाराजांचे ते मामा आहेत, दुशिंग महाराजांचे. या सगळ्यांनी मला जुन्या 1-2दा या गावात पूर्वी बोलवलेलं आहे. त्यावेळेस 9 ते 11 होतं. मग परत 8:30 ते 10:30 झालं. मग 8 ते 10 झालं. पण यावर्षी 50 वय, मग चुरून मुरून दोन्ही गाल भरून कार्यक्रम झाला पाहिजे. मग 7 ते 9 नियोजन केलं.
7 ते 9चा सगळ्यात जास्त फायदा महिला मंडळाला होतो. का? स्वयंपाकच करायचं नाही ना, कीर्तनं ऐकायचं आणि जेवणं जायचं. पप्प्याची आई आल्यावर पप्प्याच्या बापाला यावंच लागत. का बरं? घरी भाकरी थापायलाच कोणी नाही. खूप चांगला निर्णय घेतला आणि यावर्षी 50वे मोहर नियोजन आमचे आदरणीय शुभम महाराज, आदरणीय आमचे विकास महाराज, दोघांच्या ही 2 चाकं रथाला बसवली. मला आल्या आल्या सगळ्या भजनी मंडळाने सांगितलं, महाराज आमचे शुभम महाराज 4 वाजता काकड्याला हजर आहेत. महाराज 4 ते 6 काकडा झाला का लगेच पारायण झालं का मग दुपारून देवी भागवत, त्याच्या आधी तुकाराम महाराजाचं गाथा भजन गावगाव कमी झालेत बरं का. गाथा भजनालाही हजर. गाथा भजन झाल्यावर मग दुपारून देवी भागवत कथा झाल्यावर तदनंतर हरिपाठालाही हजर. हरिपाठ झाल्यावर कीर्तन करायला पखवाज वाजवायला. मी म्हणतो हे महाराष्ट्रातले पहिले महाराज आहेत. जुन्या काळात होतं असं. जुन्या काळात वैकुंठवासी मदन महाराज बिहानी होते. तुम्हाला माहीत नाही, खूप मोठी व्यक्ती, तुकाराम बुवांना विचारा. वैकुंठवासी मदन महाराज बिहानी, त्यांचा नेम होता सप्त्यात जेवढे गायक वादक वारकरी त्यांनी काकड्यापासून जागरापर्यंत हजर राहायचं, नाही तर त्याला लगेच खाना नारळाने वटी भरायची काढून द्यायचा महाराज. मदन महाराज बिहानी तुम्हाला माहीत नाही, बीड भागात आणि आमच्या नगर भागात अख्खे काल्याचे कीर्तन मदन महाराजाचे होते. ते वैकुंठवासी परभणीकर गुरुजीचे समकालीन होते. मदन महाराजाच्या नंतर माझ्या जीवनात फक्त मला शुभम महाराज भेटले महाराज. आणि नवरात्रात ते 10 दिवस या गावात थांबले. हे विशेष 12 दिवस झाले नवरात्र आणि 12 दिवस. अहो हे दिवस म्हणजे ह्यात लई दाट पियर राहते महाराज. हे आमच्या सुगीचा काळ आहे. कारण भाद्रपदात पितरपाठामुळं जरा हात खडता राहतो, नाही लक्षात आलं. हा सप्ते कमी असते, पण थोडंसं चंदीला परिणामच होतो. चंदी होत नाही, पोळी पिकत नाही, आणि मग त्याचा कडता नवरात्रात काढायचा असतोय. पण महाराज असं कोण व्यक्ती की जी 12 दिवस, खरं भाग्य या माळवडगावचं. आमचे महाराज, आमचे विकास महाराज पूर्ण वेळ दिला तुम्हाला खूप धन्यवाद. अशी माणसं गावोगावी भेटावी. काय होतं, आम्ही 2 तास येतो, टमाटामा बोलत होत, 50,000 रुपये घेऊन जाते, 2-4 गाणे म्हणायचे, 2-4 पवाडे बिवाडे म्हणायचे, लोक ओथाने पाताने करायचे. लोक माझ्या काय बो आणले, मंगला बनसोडेचं आठवण सुद्धा नाही आली महाराज. वा वा वा. असं आमच्यासारखे येतात, 2 तास टमाटामा बोलून जातात. आमचा खरा पुरुषार्थ नाही, पुरुषार्थ या सेवाधारी मंडळीचा पुरुषार्थ. मध्यंतरी जगद्गुरु तुकोबरायाचा 375वी ज्योत आम्ही महाराष्ट्रात पेटवली. खूप मोठे मोठे उत्सव झाले महाराष्ट्रात 375व्याचे. आणि मग त्यातलाच एखादा तरी उत्सव आपल्याही भागात व्हावा. मग त्यांनी ते आमचं सगळं नियोजन पाहिलं आणि श्रीरामपूर तालुक्यात हा उत्सव करायचा ठरला. मध्यंतरी त्यांनी श्रीरामपूरमध्ये खूप चांगला उत्सव केला. मी कीर्तन सेवेला आलो होतो. आणि आता यावर्षी ज्ञानोबरायची ज्योत आम्ही पेटवली परत. संत श्रेष्ठ ज्ञानोबरायला 750 वर्ष होतात. जनाबाईंना 675 होतात. संत नामदेव महाराजांना 675 होतात. तुकोबरायांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देहूकरांना 375 होतात. सगळ्याला डोळ्यापुढे ठेवून परत ज्योत आम्ही पेटवली. तर मग शुभम महाराजांनी ठरवलं की परत एखादा उत्सव श्रीरामपूर तालुक्यात कुठंतरी करायचा. माझी विनंती श्रीरामपूरकरांना, ते जर एवढा वेळ देतात तर तुम्ही सुद्धा इजार फाटूस तर पडलं पाहिजे मला. तसे तुम्ही इजार फाटून नाही देणार, मला चांगलं माहिती आहे. मला का तर इजारच कोण घालीत आहे, बरमुडाच घालीत आहेत गावगाव असो. पण महाराजांना तुम्ही सर्व सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो. या निमित्ताने आमचे आदरणीय बहिरट महाराज माझ्या पुढं बसलेत, आदरणीय स्वामी महाराज पुढं बसलेत, आमच्या जगद्गुरू तुकोबरायांचे उपासक ज्यांच्या नावातही तुकाराम आहे, आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे छोटे माझे गुरुबंधू आदरणीय तुकाराम महाराज बोडके आहेत, आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज आहेत, आदरणीय बाळासाहेब महाराज आहेत, आदरणीय लतीफ महाराज आहेत, विकास महाराज आहेत, परिसरातली सगळी महाराज मंडळी, आदरणीय आमचे बबनराव आहेत. त्यांनी मला एकदा आग्रहाने मोठे वडगावला नेलं होतं. त्यांच्याकडं 3 ते 5 कीर्तन राहते.
आदरणीय माझे युवा कीर्तनकार आमचे हरिभक्तीपरायण हरिदास महाराज सानप, येवला तालुका सत्यगावकर आहेत. आमच्या जगद्गुरू तुकोबारायांच्या उत्सव समितीचे सदस्य आमचे विष्णुपंत ठोसर भाऊसाहेब, आदरणीय डोंगरे भाऊसाहेब, ही एक आमच्या समितीतली मंडळी आहे. या गावची लाडकी जावई आदरणीय हरिभक्तीपरायण, नाव बदाम आणि मंडळीचं नाव केशर, बदामयुक्त केशर दूध. वा, आदरणीय बदाम महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे परमशिष्य, सद्गुरू नारायणगिरी महाराजाच्या अनेक आठवणी ज्यांनी हृदयात धरून आपली जीवन यात्रा कडेला लावत आहेत, असे आदरणीय संजीव महाराज जगताप. आमच्या खोकर भोकरचे पाटलांचा खूप आग्रह आहे, ते खोकर भोकरला निळोबाराय आलेले आहेत. निळोबारायच्या इतिहासात मी ठोसर भाऊसाहेबांना मध्यंतरी हा विषय काढला होता. आमचे डोंगरे भाऊसाहेब आणि ठोसर भाऊसाहेब यांना विषय काढला होता की पूर्वी निळोबाराय खोकर भोकर आणि सातरळ सोनगावला यायचे आणि पाथर म्हणून एक गाव येते. 4-5 गावांचा उल्लेख निळोबारायच्या चरित्रात आलेला आहे. एक अध्यायच आहे या 5 गावांचा. सातरळ, सोनगाव, पाथर. मला वाटतं पाथऱ्याला पूर्वी कदम माऊली यायची असा माझा अंदाज आहे. आणि ते पाथर वेगळं का? हे सोनगाव, सातरळ, आणि पाथर, हां हां, आणि खोकर भोकर, ह्या 5 गावांचा इतिहास निळोबारायांच्या चरित्रात आलेला आहे. पाटलांना मध्यंतरी ते म्हणले मला तुम्ही तो अध्याय आणून द्या. त्यांच्या आमच्या गाठी या भागात आल्यावरच पडत आहेत, एरवी नाही पडत. आदरणीय सार्वमतचे पत्रकार आहेत, आमच्या ज्ञानोबारायचे विनेकरी. इथं खूप दिवस माऊलीची सेवा केली बरं काय. म्हाताऱ्याने जरा उभा राहा. माऊलीचा विना होता यांच्याकडं आळंदीत. हैबत बाबांनी जो विना उभा केला, या बाबांनी खूप सेवा. आम्ही नवीन आळंदीत आलो होतो, खाण्याची सोय नसायची, मग यांना मधुकरी यायची, आम्ही यांच्यात मधुकरीत जेवायला राहायचो. बसा बाबा बसा. ह्याच भागात कुठंतरी वैजापूर तालुक्यात का काही त्यांचं गाव असेल मला वाटतं. हा पालखेड. आदरणीय ओमकार महाराज आहेत. बाकीची सगळी महाराज मंडळी. आता एखाद्याचं नाम उल्लेख राहून जाईल. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. आज हिंदू धर्म संस्कृतीतला खूप महत्वाचा दिवस, पवित्र दिवस आहे. पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा. पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा. साधाल तो साधा आजी मुहूर्त बरा. साधाल तो साधा आजी मुहूर्त बरा. कर्जा जय जयकार हरी हृदयी धरा. करजा जय जयकार हरी हृदयी धरा. आळस नका करू सांगतो लहाना थोरा. आळस नका करू सांगतो लहाना थोरा. आळस नका करू सांगतो लहान थोरा. आळस नका करू सांगतो लहान थोरा. हा भंग तुकोबारायचे बंधू कान्होबारायांचा आहे. कान्होबाराय सांगतात पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा. साधाल तो साधा आजी मुहूर्त बरा. गरजा जय जयकार हरी हृदयी धरा. आळस नका करू सांगतो लहाना थोरा. खूप महत्वाचा दिवस आहे माऊली आज दसरा. काय आहे या दसऱ्याला महत्व? हा 3.5 मुहूर्तातला पूर्ण मुहूर्त आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कोणतंही काम करत असताना मुहूर्त पाहून करावं लागतं. का हो, ते तुम्ही अमुक काम धरलं पण ते काम महिला मंडळ जरा पुढं सरकता का? पुढं सरका म्हणजे मागच्यांना बसता येईल. सरका पुढं सरका. ज्या पुढं सरका त्यांना लाडकी बहीण योजनेचा आघाव हाकता भेटेल. बरं, पुढं सरका. हा सरका. बघा, लाडकी बहीण योजना भेटायची म्हणलं का खाना सरकायला लागल्या आता. वा, सरका पुढं सरका म्हणजे मागं बसता येईल सगळ्या मंडळी. तुम्ही बी पुढं सरका, पुरुष मंडळ. विठ्ठल विठ्ठल. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जर एखादं काम झालं नाही तर लोक म्हणतात का रे तू मुहूर्त पाहिला नव्हता का? हा ना राव, मुहूर्त पाहण्याचं राहून गेलं. मुहूर्त पाहिला की काम एकदम ओके होतं. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, काम ओके हाय असं होतं. वा, काम ओके होतं. पण महाराज वर्षभर मुहूर्त पाहायचा. पण या महाराष्ट्रात, या भारतवर्षामध्ये
3.5 दिवस असे की ज्या दिवशी ब्राह्मणाला मुहूर्त विचारायचा नाही. मुहूर्त त्या दिवशी मुहूर्त विचारायची गरजच नाही. कारण का त्या दिवशी कोणत्याही कार्याचा आरंभ करावा असा नियम आहे. आणि मग 3.5 मुहूर्तातला पहिला मुहूर्त आहे गुढीपाडवा. ज्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येत आले, वनवासातून अयोध्येत आले, त्याला गुढीपाडवा म्हणतात. आणखीन एक मुहूर्त आहे त्याला दिवाळीचा पाडवा म्हणतात. तो येईल आता पुढे एक 15-20 दिवसावर आलाय. दिवाळीच्या पाडव्याला पूर्ण मुहूर्त आहे, त्याला बलिप्रतिपदा म्हणतात. आणि तिसरा पूर्ण मुहूर्त आहे दसरा. दसरा हा पूर्ण मुहूर्त आहे माऊली. आजच्या दिवशी कोणालाही काहीही मुहूर्त विचारायचं नाही, कार्याचा शुभारंभ करायचा. आणि अर्धा दिवस मुहूर्त आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाला अर्ध्या दिवसापर्यंत पूर्ण मुहूर्त मानलेला आहे आणि मग मात्र अर्ध्या दिवसात मानलेला आहे. हे 3.5 मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तातला आज पूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी भगवती जगदंबेने 9 दिवस उपवास केले महिषासूर मारण्यासाठी आणि आजच्या दिवशी महिषासुराचा वध केला. आजच्या दिवशी प्रभू रामरायाने रावणाचा वध केला. मला आल्या आल्या एकाने रांगोळी दाखवली की आज आम्ही रांगोळी एका तरुणाने रांगोळी दाखवली की प्रभू रामचंद्राने रावणाचा वध कसा केला त्याची रांगोळी काढली. आजचाच तो दिवस आहे. आजच्या दिवशी भगवती जगदंबेने दुष्ट अशा महिषासुरावर विजय मिळवला. आजच्या दिवशी प्रभू रामरायाने दुष्ट अशा रावणावर विजय मिळवला. म्हणजे आजच्या दिवशी पुरुषही यशस्वी होतात आणि आजच्या दिवशी महिलाही यशस्वी होतात. म्हणून आजच्या दिवशी पुरुषांनी नवीन वाचनाला प्रारंभ करायचा. आज गाथा पारायणाला सुरुवात करायची, आजपासून ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करायची. आज जे करतो ते वर्षभर करायला भेटतं महाराज. म्हणून आजच्या दिवशी नवे कपडे घालायचे. मला कोणी शिवले नाही असो बरं. आजच्या दिवशी नवे कपडे घातले म्हणजे वर्षभर नवे घालायला भेटतात. आजच्या दिवशी पुरणपोळी गोडधोड जेवलं म्हणजे वर्षभर गोडधोड खायला भेटतं असं आहे. आजच्या दिवशी बचत गट काढला म्हणजे खूप बचत गटालाही फायदा भेटतो असं आहे. पुरुषांनाही यश भेटतं, महिलांनाही यश भेटतं. आजचा असा पवित्र दिवस आहे आणि म्हणून मग आज दसरा आहे. आपल्याला वाट्याला आलेली 10 इंद्रिय आहेत. आज सीमोल्लंघन करायचं असते. तो क्रौत्स्य आणि वरतंतू नावाची गुरु शिष्याची जोडी होती आणि त्या क्रौत्स्य गुरुकडे वरतंतू नावाचा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी होता. आणि शिक्षण घेत असताना खूप शिक्षण झालं. शिक्षण झाल्यावर गुरुला विचारलं, गुरुदक्षिणा काय देऊ? गुरुने सांगितलं तू दक्षिणा देऊ नको, निघून जा. नाही, गुरुदक्षिणा दिल्याशिवाय ही विद्या मला फळणार नाही, मला गुरुदक्षिणा द्या. मग त्यांनी काही कोटी मोहरा मागितल्या, काही कोटी स्वर्ण मुद्रा मला दे. आता तो गरीब घराण्यातला मुलगा काही कोट्यावधी स्वर्ण मुद्रा आणणार कुठून? इथं बिडी प्यायला पैसे नाहीत, त्या काळात पिढी नव्हती म्हणा, आणि कोट्यावधी स्वर्ण मुद्रा आणणार कुठून? मग त्याने काय केलं? त्या वरतंतू नावाच्या शिष्याने त्यावेळेस प्रभू रामरायाचे आजोबा कारभार पाहत होते, अजराजा. आणि मग त्या अजाकडे गेले आणि अजाला विनंती केली की मला काही कोटी स्वर्ण मुद्रा पाहिजे. त्यांनी नेमकाच यज्ञ केला होता आणि त्या यज्ञात सगळं दान दिलं होतं, काहीच राहिलं नव्हतं. मग आता आणायचं कुठून? माझ्याकडे नाही, पण आलेला अतिथी मागं जाऊ द्यायचा नाही. म्हणले उद्याच तुला देतो, काळजी करू नको. आणि मग ही गोष्ट आहे कालची नवमीची. नवमीला गुरु शिष्य काट झाली दोघांची, राजाची आणि त्या शिष्याची. राजा म्हणला मी उद्याच तुला मोहरा देतो. म्हणले कसं काय? माझ्याकडे यज्ञ केल्यामुळं यज्ञात मोहरा सगळ्या संपल्यात, स्वर्ण मुद्रा संपल्यात, मग मी तुला उद्या देतो. अरे देणार कसा? काही नाही, मी इंद्र स्वर्गावर आक्रमण करतो आणि कुबेराकडून ह्या सगळ्या मुद्रा घेऊन येतो. आणि मग अजराजाने आक्रमणाची तयारी केली. हे कळालं, कुबेराच्याही लक्षात आलं आपण युद्धात हारले जाणार, त्यापेक्षा जुळून घेतलेलं चांगलं. हे बघा, ज्यावेळेस आपल्या मागं ईडी लागली असेल त्यावेळेस आपण जुळून घेतलेलं चांगलं. मला समजून घ्या काही गोष्टी. आणि मग कुबेराने जुळून घेतलं. दुसऱ्या दिवशी अजराजा स्वारी करणार, तर अजराजाच्या राज्यात एका शमी नावाच्या वृक्षावर वरून कुबेराने धनाचा वर्षाव केला, खूप धनाचा वर्षाव केला.
आणि मग ते अजराजाला सकाळ सकाळ स्वप्नात येऊन सांगितलं की मी तुला धन पाठवले, आक्रमण करायची गरज नाही. आणि मग ती सगळी मंडळी तिथं गेली. त्या शिष्याला सांगितलं तुला किती मुद्रा लागतात मोजून ने. आणि त्याने मुद्रा घेतल्या. जा सगळ्या घेऊन जा. नाही, मला जेवढ्या लागतात तेवढ्याच घेणार. जुनी माणसं खूप प्रामाणिक होती. आता माणसं प्रामाणिक राहिले नाही. कीर्तनकाराच्याही पाकिटातले पैसे काढीत आहेत महाराज. नाही, ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणून म्हणतोय मी, मलाच कळलंय असं. आणि मग त्याने त्याच्या गुरूंची जेवढी दक्षिणा होती बैरट महाराज तेवढीच नेली. खाली राहिलेल्या मुद्रा होत्या. अजराजा म्हणला ह्याही माझ्या नाहीत, मी घेणार नाही. काय माणसं न्यायी होती महाराज. अरे आता जर रस्त्याला जर पैसा पडला, बदामराव डांबरीवर रुपया पडला होता, रुपया पडला नव्हता तो चिटकलेला होता, एकाने मुद्दाम चिटकावला होता. प्रत्येक जण येणारा तिथं वाकायचा. आता काय करावं, एक कारखान्याचा संचालक वाकला. अरे तू कारखाना खाल्लाय आणि हे काय निघाला काय आला, तरी तो निघाला काढायला. अरे पळलंय काय मी म्हणतोय. शिष्याले जेवढ्या लागत होत्या तेवढ्या मुद्रा नेल्या. अजराजाने स्वतः घेतल्या नाही. मग जनता जनार्दनाला बोलावलं की ह्या सगळ्या मुद्रा तुम्ही घेऊन जा. आणि मग सगळ्या लोकांनी मुद्रा लुटल्या. मुद्रा तर संपल्या, पण शमीची जी झाडाची पानं होती ती पानही लोकांनी तोडून नेली, वरबडून नेली. मग तेव्हापासून आज सोनं देण्याची प्रथा आहे. प्रत्येकाकडे त्या शमीच्या वृक्षाचं सोनं दिलं जातं. ज्याला हाडीताप झालाय, हाडात ताप गेलाय, त्याने जर या शमीच्या वृक्षाच्या पानाचा जर काढा करून प्याला तर त्याच्या हाडातला ताप बाहेर निघतो. असा आयुर्वेदिक सुद्धा संकेत त्याच्यात आहे. ही सगळी घटना आजचीच आहे. म्हणून आज आपण गावातली मंडळी भजन करत सीमोल्लंघन करायला जातात. गावच्या सीमेवर जातात, तिथं सुवर्ण आपट्याची पानं आणून टाकतात. आणि सगळ्याने ते सोनं म्हणून घ्यायचं. आणि आजच्या दिवशी घरोघर जाऊन सगळ्या लहान लहान मंडळीने थोरा मोठ्यांचं दर्शन घ्यायचं आणि सोनं देणं घेणं करायचं, असा हा नियम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संपला माझा विषय. लहान्याने दर्शन घ्यायचं आणि मोठ्याने सोनं द्यायचं, असा नियम आहे. आता माझं नाव लहाने माऊली असल्यामुळं मी तुमच्या सगळ्याचं दर्शन घेतो, पण जाताना तुम्ही मला सोनं द्या एवढंच सांगायचंय. असो. आणि मग या निमित्ताने गावचा काल्याचं कीर्तन आणि या निमित्ताने अभंग तुकाराम महाराजाचा घेतलाय. कोठे मी तुझा धरू गेले संग, लावे आले जग माझे पाठी. सर सर रे परता अगुणाच्या किंवा अवगुणाच्या गोवळा. नको लावू चाळा खोटा येथे विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. आजच्या अभंगात गोपिका परिहार देतात की भगवंता कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुझी संगती केली, आणि त्या तुझ्या संगतीमुळं माझ्या जीवनाची कशी सशे वलपट झाली, कशी फटफजिती झाली, त्याचा परिहार गोपिका भगवंताजवळ देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या मृत्यूलोकामध्ये मानवी जीवन हे संग प्रधान जीवन आहे. या मृत्यूलोकामध्ये 2-3 जीवन नांदतात. एक आहे भोग प्रधान जीवन, एक आहे त्याग प्रधान जीवन, एक आहे पुण्य प्रधान जीवन, आणि एक आहे संग प्रधान जीवन. भोग प्रधान जीवन पशु पक्ष्यांचं, त्याग प्रधान जीवन साधू संतांचं, पुण्य प्रधान जीवन देवादिकांचं, आणि संग प्रधान जीवन तुम्हा आम्हा मानवांचं. वर्ग क्रमांक 1 भोग प्रधान जीवन. कोणाचं? पशु पक्ष्यांचं. भोग उत्तम असो वा मध्यम असो वा कनिष्ठ असो, याचा काही विचार न करता फक्त तो भोग भोगणे एवढंच ज्यांना कळतं त्यांना म्हणायचं पशुपक्ष्यांचं जीवन. पशु काय पाप पुण्य जाणती, पशुकाय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगीती, उत्तम मध्यम भोग भोगी. काय एक उपजता मरती, काय एक उपजता मरती. बहिर अंध होती पांगुळ मुकी, बहिरंगावरती पांगुळमुखी. 184 न चुके फेरा, 184 न चुके फेरा. 184 न चुके फेरा, 184 न चुके फेरा.
स्वीकार याचा विचार नाही, पुण्य पाप याचा विचार नाही, संग कुसंग याचा विचार नाही, फक्त भोगाचाच विचार. त्याला म्हणायचं पशुचं जीवन. गावाचे एक लाडकी कीर्तनकार होते. गावात सप्त्यात त्यांचंच कीर्तन, वर्षश्राद्धाला त्यांचेच, कोणाची वास्तुशांती असेल त्यांचंच, दशक्रियेला प्रवचन त्यांचं. कर्मधर्म संयोगाने ते महाराज गेले की नर्मदा प्रदक्षिणा 2.5-3 महिने. 2.5-3 महिने महाराज आले नाही. मग गावाला खूप मोठा वियोग झाला. बा गावात खूप कार्यक्रम झाले, 10-15 कीर्तनं झाली, पण दुसऱ्यांना बोलावं लागलं. मग 2.5-3 महिन्याने महाराज गावात आले. गावात आल्यावर गावाला खूप आनंद झाला. 5-50 सुवासिनी लगेच गावात वेशीत महाराजाला ओवाळायला. महाराजांना खूप सुंदर ओवाळलं आणि महाराजांना ओवाळलं, आत नेलं, हार घातला, दक्षिणा दिली, नारळ दिलं, खोलीत नेलं सगळ्यांना. सगळे गावकरी बसले. पण गावातल्या काही माणसांची खूप भावना, काही माणसं उत्साही कार्यकर्ते राहतात महाराज, काही भावनिक माणसं राहतात. महाराजांची तर पूजा केलीच केली, पण महाराज ज्या गाडीत आलेत त्या गाडीची पूजा केली. आणि मग गाडीला हार घातला, गाडीला गंध लावला, गाडीला नारळ फोडलं आणि महाराजांना घेऊन सगळे आत गेले. पाप पुण्य आपल्याला कळतं, कारण महाराजांचा पादस्पर्श या गाडीला झालाय ना. आमच्या तिकडं खाली भगवान बाबा वामन भाऊ उमरेकर महाराज होऊन गेले. त्यांचा जर टांगा निघून गेला तर लोक त्या टांग्याची माती काढून कपाळाला लावायची, कारण लोकाला पाप पुण्य कळतं महाराज. वा, पाप पुण्य आपल्याला कळतं, पशुपक्षाला कळतं का? पशुपक्षाला नाही कळत. लोकांनी गाडीला हार घातला, प्रसाद ठेवला, गंध लावला, निघून गेले. गाडीची पूजा का केली? लोकाला पाप पुण्य कळतं म्हणून केली. पण जनावराला काय कळत आहे? लोक घरात गेले का गल्लीतले 7-8 कुत्रे तिथं आले. नुसताच हार घातला, अभिषेक करायचा राहून गेला आणि 4 कुत्र्यांनी 4 चाक वाटून घेतले. खाते वाटप झालं ना, अभिषेक करून मोकळा झाले. त्यांना काय पाप कळत आहे का पुण्य कळत आहे? म्हणून पशु पाप पुण्य काय हे जाणती, मनुष्या या रीती ठाऊक या 100 चरणाच्या अभंगात प्रमाण आलंय. पहिलं नाटातलं हे 100 चरणातलं आहे. भोग प्रधान जीवन पशुचं, त्याग प्रधान जीवन साधू संतांचं. संतांच्या जीवनात त्यागाला प्राधान्य, त्याच्या त्यागे झाला सुकाळ. त्याच्या त्यागे झाला सुकाळ. त्याच्या त्यागे झाला सुकाळ. त्याच्या त्यागे झाला सुकाळ. एक देशी होतो अहंकारे आथिला. 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 त्याच्या त्यागे झाला सुकाळ. हा, त्याच्या त्यागे झाला सुकाळ. हा, हो, त्याच्या त्यागे झाला सुकाळ. त्यागे झाला सुकाळ. साधूचं जीवन त्याग प्रधान. आपल्या परिसरात नारायणगिरी महाराज होते. हे लय त्यागी माणूस. त्यांचं कीर्तन असलं का त्या भागातले झेडपीचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, कारखान्याचे संचालक, बाबा तुमचं आमच्याकडे कीर्तन आहे. मग 2-4 वेळेस भेटायला जायचे. आमच्याकडे जेवायला यायचा, आमच्याकडं हो तुमच्याकडेच जेवायला याला. आणि सकाळी का बेटातून गाडी काढली, रस्त्याला कोण्या वारकऱ्याचं घर दिसलं, हे गाडी वळवा म्हणजे का इथं जेवायचंय. आणि आपल्याला तिकडं तर 5-25 हजार द्यायला लात मारतो तुझ्या 25 हजाराला. म्हणले घेणं नाही मला. म्हणजे वारकरी ए थाप भाकर हाट बेसन आणि बसले जेवायला. संजू महाराज गोष्ट खरी खोटी? वा, कोणाच्या घरी जेवायचे महाराज आणि ते तिकडं खूप मोठं स्वागतन जंगीन अमुक तमुक. विचारित सुद्धा नाही. म्हणले मला साखर झाली, तुझ्या घरी जेवायचंच नाही का? तू कारखाना खाल्लाय आणि तुझ्या घरी कुठंच जेवू म्हणले. काय त्यागी माणसं होती. आता तर आमचं असं आहे महाराज, पुढचा गडी मालदार पाहूनच आम्ही जातो, तसं जातच नाहीत महाराज. आमचं सांगायला लागेच नाही महाराज. काय त्यागी माणसं होऊन गेली महाराज. सारडा शेठ होते, बस्तीराम शेठ सारडा, शिन्नरचे, जोग महाराजाचे मित्र. विचारा तो करम बोलला. आणि मग जोग महाराजांनी आळंदीत खूप मोठा उत्सव केला. ते उत्सवाला आले. उत्सव झाला आणि सकाळी काल्याचं कीर्तन झालं आणि संध्याकाळी बस्तीराम शेठ मुक्कामी राहिले. आणि जोग महाराजापुढं 2 थैल्या मांडल्या. एका थैलीत 50,000 रुपये, दुसऱ्या थैलीत 50,000 रुपये. 1,00,000 रुपयाची थैल्या 2 मांडल्या. महाराज खूप चांगला उत्सव केला, राहू दे एवढे 1,00,000 रुपये. जोग महाराज म्हणले, बस्तीराम शेठ तुम्ही मला अडी अडचणीत नेहमी मदत करतात,
पण आज माझी अपेक्षा नाही. आमचा उत्सव झालाय, काय सगळं वाटं लावलंय, मंडपाला वाटा लावला. त्या काळात काय माईक सिस्टीमची एवढी व्यवस्था नव्हती. 100 वर्षापूर्वी आचार्य वाटा लावला, किराणावाल्या वाटा लावला. त्या काळात काय गायक वादक कीर्तनकारांना काय द्यावं लागत नसायचं. अजून ते जोग महाराज गेल्यावर हे अलिबाबा 40 चोर आलेत असो सांगायचा भागाचा आहे. आणि मग हे सगळं वाटं लावलंय, खर्च अर्थ संपलाय, काय अपेक्षा नाही, घेऊन जा. जोग महाराज असल्या दुर्भिक्ष काळात तुम्हाला लाख रुपये देणारा दुसरा शेठजी भेटणार नाही. बस्तीराम शेठने वाक्य वापरलं. जोग महाराजांनी एका वाक्यात बस्तीराम शेठला उत्तर दिलं, बस्तीराम शेठ तुमच्या लाख रुपयाला लात मारणारा दुसरा बुवा बी भेटणार नाही द्याना. वा, याला माहिती त्याग प्रधान. टाळ्या वाजायला तुम्हीच आणि बुवा ठरवून आणायलाय तुम्हीच. शाने मानलं माहिती तुम्हाला. बर ऐका माऊली, हे घेण्यासारखं आहे. असं आहे, भोगप्रधान जीवन साधूचं, त्यागप्रधान जीवन आपलं, भोगप्रधान जीवन पशुपक्ष्याचं, त्यागप्रधान जीवन साधूचं, पुण्यप्रधान जीवन देवादिकांचं. हे देवादिक मंडळी 100 यज्ञाचं पुण्य घेऊन तिथं जातात. ते पुण्यम आसाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती. पुण्याच्या जोरावर तिथं जातात, पुण्यच उपभोगतात. आणि एकदा का पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. पुण्यप्रधान जीवन देवादिकांचं, भोगप्रधान जीवन पशुपक्ष्यांचं, त्यागप्रधान जीवन साधू संतांचं. महाराज तुम्ही साधू संतांचं सांगितलं, पशुपक्ष्याचं सांगितलं, देवादिकाचं सांगितलं. आमच्या माणसांचा काही विषयच काढला नाही. आता इथून पुढे तुमचाच विषय आहे सगळा. आता संघ प्रधान जीवन मानवांचं. माणसं जेवायला बसले, फिरायला गेले, कुठं एकमेकासंग गप्पा मारायला, जेवताना, बसताना, झोपताना, उठताना संगती करणं हे मानवी जीवनाचा स्थायी भाव आहे महाराज. स्थायी भाव. काल्याची पंगत बसली, शेजारी शेजारी बसले, रामराम रामराम. कुठले? खोकर बोकर. तुम्ही? मोठे वडगाव. अरे हा मी तुम्हाला कार्यक्रमात पाहिलंय. हो हो, अमक्याची मुलगी तिथं दिली. हो आमचे ते पाहुणेच येतं. घ्या नंबर, द्या नंबर, या चहा प्यायला कधीतरी या आमच्या कार्यक्रमाला. झाली संगतीच वाढली. वा, रामराम रामराम. जेवायला बसले. कुठले? तिळापूरचे. तुम्ही कुठले? गोधेगावचे. तुमचं इकडंच सासरवाडी ना? हा माळवाडगावला आमची सासरवाडी. घ्या नंबर, द्या नंबर, या चहा प्यायला या कार्यक्रमाला. झालं, सुरूच झालं. बाळ वा. दिंडीला गेले, भजनात संघ. वा वा, बाईसाहेब काय आवाज आहे. वा, घ्या नंबर, द्या व्हॉट्सअप नंबर. नका घेऊ, घेऊ नका, आंबी हळद लावायची पाळी येईल ना असं आहे. आणि म्हणून मानवी जीवन जेवताना, बसताना, उठताना संगती, सोबती, जोडीदार. नाही मी लय वाघ पाहिलेत भजनात, असे वाघ पाहिलेत, पण वाघ दिंडीला येताना एकटे येतच नाही. एखादी वाघ येणार, आम्ही सांगू नाही, तुम्ही ऐकू नाही, असो सांगायचा भाग असा आहे. आणि मग मानवी जीवन संघ प्रधान जीवन आहे. त्यांना संगती, सोबती, जोडीदार, मित्र जोडण्याची सवय. प्रत्येकाच्या जीवनाला कोणाला 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 ना कोणता संगती सोबती आहेच. संघ प्रधान जीवन. त्या संघाचे 2 प्रकार मावली. एक आहे साधक संघ आणि एक आहे बाधक संघ. जीवन जगत असताना असा काही संघ आहे की तो जीवनाचा विकास करतो, त्याला साधक संघ म्हणतात. आणि असाही काही संघ आहे तो जीवन भकास करतो, त्याला बाधक संघ म्हणतात. साधक संघ कोणाचा? साधू संतांचा. माऊली, संताचे संगती मनोमार्ग गती. संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा. संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा.
उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा. उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा. पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा. पंथे तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा. उगवावा सनाली गाड, ले गाड. आ, आ, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई. उगवावा सनाली गाड, ले गाड. आहा रे भाई, आहा रे भाई, आहा आहा रे भाई, आहा रे भाई. हे बघा जिलेबी किती वा वा. अहो, तुम्ही आमच्या दिंडीत येत नाहीत महाराज, भजन ऐकायला. तुकाराम बोला आम्ही एकत्रच चाललोत महाराज. 10-12 वर्ष पण ते दिंडीवाला आम्हाला काही जेव घालीत नव्हतं. त्यांनी नवीन दिंडी धरली, मी नवीन दिंडी. अरे आमच्यासारखी माणसं भेटतील का त्या दिंडीवाल्याला? दिंडी नंबर विचारू नका. ऐका माऊली, आम्ही एकत्रच बसणार. मोठे माऊली, तुकाराम बुवा, आम्ही एका दिंडीत अशी वजनदार माणसं चालायची. पण तुमच्यासारख्या माणसाने आमच्या सगळ्याची बैलगाडीची खिळ काढून घेतली महाराज. तुम्ही आले का घोटाळा वाढाच, हा नियम आहे महाराज. ह्याची काही खालीवर करणारे राहते आडामतात. त्याला आपल्या नगरी भाषेत आंबाट चिंबाट माणसं म्हणतात. काय म्हणतात? हा हा असा ध्यानात धरायचे शब्द लिहून ठेवा, कामाचे तुमच्या. आणि मग संघ संतांचा करिता बरावा, संताचा संघ करा. जिलेबी लोणकड तुपात जरी तळली, जोपर्यंत तिला पाकात भिजवीत नाही तोपर्यंत तिच्यात गोडवा येत नाही. तसं तुम्ही किती देखना संसार करा, पण साधूचा संघ तुमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला गोडवा नाही. मला ध्यानात धरा. जीवनात साधू आले पाहिजे. ज्ञानोबराच्या जीवनात निवृत्तीनाथ आले, तुकोबरायांच्या जीवनात बाबाजी चैतन्य आले, नाथ महाराजाच्या जीवनात जनार्दन पंत आले, निळोबरायच्या जीवनात तुकोबराय आले. जीवनाला कलाटणी. आपली भावना एका तरी साधूच्या पायावर पाहिजे. फक्त ते साधू भामटा नसला पाहिजे. ध्यानात बघा असं आहे. आता गावगाव साधू कमी, संधी साधू खूप आलेत मला. असं जातीवंत प्रामाण्य सांप्रदायिक विचाराची उंची जपणारा माणूस पाहिजे. बघ त्याविषयी सोडून संताचा संघ साधक संघ, वा. पण एक संघ आहे बाधक संघ. तो संघ केला का जीवनाला बाधक ठरतो. कोणाचा हो? दादी संघ. दादी, दादी म्हणजे दादा की दादी हो नाही. फिर द आहे आधी ज्याच्या, त्याला दादी संघ म्हणतात. असे काही संघ आहेत की ज्या संघाची सुरुवात द अक्षराने होते. त्यातला पहिला आहे दुर्जन संघ, बाधक आहे. द्रव्य संघ बाधक आहे. द्वेषियाचा संघ बाधक आहे. द्यूत संघ बाधक आहे. दुष्ट स्त्री संघ बाधक आहे. देवाचाही संघ बाधकच आहे. वा. ह्या 5-6 शब्दाची सुरुवात द अक्षराने. दुर्जनाचा संघ बाधक आहे. म्हणून नको दुर्जनाचा संघ, नको दुर्जनाचा संघ, नको दुर्जनाचा संघ, नको दुर्जनाचा संघ. क्षणक्षणा चित्तभंग, क्षणक्षणा चित्तभंग, क्षणक्षणा चित्तभंग, क्षणक्षणा चित्तभंग, क्षणक्षणा चित्तभंग, क्षणक्षणा चित्तभंग. नको दुष्ट संघ, नको दुष्ट संघ, नको दुष्ट संघ, नको दुष्ट संघ. पडे भजनामधी भंग, पडे भजनामधी भंग, पडे भजनामध्ये भंग, पडे भजनामध्ये भंग, पडे भजनामध्ये भंग, पडे भजनामध्ये भंग. देवीच्या देवळात रोज भजन व्हायचं. गावातले 2-3 तरुण पोरं त्या भजनात जाऊ लागले, चांगलं भजन गाऊ लागले. साधक संघ. आणि देवीच्या देवळात संध्याकाळी जायचे. नंतर 2-4 वर्षांनी गावातल्या पारावर बसायला लागले.
पारावर बसायला लागल्यावर मग गावात सप्त्यात कीर्तनकारही बोलवायचे, नंतर गावात गौतमी पाटीलही बोलवायला लागल्या. आणि मग नको दुष्ट संग पडे भजनामध्ये भंगन. परत मग भजन बंद झालं, वारी बंद झाली, मग आपल्याच नादात असं गडी नादावलाच. मग असं ध्यानात धरायचं. याला म्हणायचं दुर्जन संग बाधक आहे. परत सांगतात द्रव्य संग बाधक आहे. म्हणून द्रव्याचा तू आम्ही धरितो विटाळ, त्याज पाठी काळ लाग करी. हो, द्रव्याची मागे कळी काळाचा लाग मनवनी, संग खोटा त्याचा तुकाराम महाराज. वा. दुर्जन संग बाधक द, द्रव्य संग बाधक द, दोन्हीची सुरुवात द अक्षराने. द्युत संग बाधक, अरे हे देह व्यर्थ जावे, ऐशे जरी तुझं व्हावे जीवे, तरी द्युत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावं. हिंदू धर्माचं तर असं वाईट झालंय, आता काय सांगा. आज भारतात नाही जगात अशी मशीद नाही की ज्या मशिदीत लोक पत्ते खेळतात, कुठंच सापडायची नाही. जगात असं एखादं चर्च दाखवा ज्या चर्चमध्ये लोक पत्ते खेळतात, कुठंच नाही. पण बहिरट महाराज, आता तुम्ही धर्मप्रेमी माणसं आहेत, आमच्या गावगाव मारुतीच देवळा, पांडुरंगाच देवळा, ती गावातली आडाम तडाम ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेली ते मारुतीत देवळात जाऊन पत्ते खेळतात. पांडुरंगाच्या देवळात सगळ्या गावाला विनंती, असे दिसले का सगळे उचलायचे आणि जायकवाडी धारणा खाली उभे करायची आणि वरून दारं उघडे करून द्यायचे. महाराज नॉनस्टॉप हिंदी महासागर सापडलेत नाही पाहिजे महाराज. वा. वर बघा, वर बघा, जरा वर बघा, खाली काय पाहताय? हो, जे खेळते ते खाली पाहू राहिलेत महाराज. तुम्हाला लाज कशी नसन रे? याच्यामुळे मी कोणाला शूटिंग करून देत नाही, कारण का मग मला दगड ठेवून पाळी घालता येत नाही. तुम्हाला काय वाटत नाही का? अरे आमचे इस्लाम बांधवाकडून शिका. आमचे इस्लाम बांधव फक्त प्रार्थना करायला तिथं जातात मशिदीत. आमचे ख्रिश्चन बांधव प्रार्थना करायला चर्चमध्ये जातात. आणि आमचे आंबाट चिंबाट पत्ते खेळत येतात, टाळ करीन घारीपाठ हवले आले मोठा डाव. आता हे काय 7:30 आली म्हणजे देवळं भजनासाठी नाही पत्त्यासाठी का? वारच छान या. सगळ्या गावाला विनंती, ग्रामसभा घ्या आणि असली भडवी गावाबाहेर काढा. विठ्ठल अरे मंदिर प्रार्थनालय, मंदिरात प्रार्थना करायची मग काय एसटी स्टँडवर करायची का जाऊ? का घाटावर करायची जाऊ? मंदिरातच झाली पाहिजे. द्युत संघ. अहो द्वारकेचा राणा पांडवा घरी, भगवंत त्यांच्या घरी राहायचा. नुसता घरी राहिला नाही, काढी धर्मा घरी उच्चिष्ट. ते नुसती उच्चिष्ट काढली नाही, मग त्यांची अर्जुनाची घोडी धुतली आनंदे. वा. एवढा भगवंत ज्यांना अनुकूल होता, पण त्याही पांडवांना कुठून दुर्बुद्धी सुचली, द्यूत खेळले. द्यूत खेळल्यामुळं त्याही पांडवाला वनवासाला जावं लागलं. द्यूत जर पांडवांना बाधक ठरला तर तुम्हाला बाधक नाही ठरणार का महाराज? आणि म्हणून हात जोडून विनंती, माऊली द्यूत, अरे हे देह व्यर्थ जावे, ऐशे जरी तुझं व्हावे जीवे, तरी द्युत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. मग काही चेहरे बंद तुकाराम महाराज. वा. आणि म्हणून हात जोडून विनंती, दुर्जन संघ घातक आहे, द्रव्य संघ घातक आहे, तसा द्युत संघ घातक आहे, तसा द्वेषीयाचा संघ घातक आहे. द्वेषी शब्दाचा अर्थ काय? ज्याला लोकाचा उत्कर्ष पाहत नाही. माऊली, ज्या वेळेस माणसं त्या माणसाची आचाराने बरोबरी करू शकत नाही, विचाराने बरोबरी करत शकत नाही, त्यावेळेस त्या माणसाची निंदा करायला सुरुवात करतात लोक. बाळ हे असा त्यो तसा. दुसऱ्याची रेग पुसवण्यापेक्षा आपली मुठी काढा. असं आहे. पायात पाय घालून चालण्यापेक्षा हातात हात घालून चालावं महाराज. वा. आमचं भाषा कळत येईन तुम्हाला? पायात पाय घालून चालायचं का हातात हात घालून चालायचं? पायात पाय कोणाच्याच घालू नका, हातात हात घालून चला. भारत देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. पण द्वेष याला नाव ठेवणार, त्याला चांगला म्हणायला लागला का ते होय आमच्या देखत गोदडीत मुतत होता, तू काय करीत होता? एखादा चांगला पखवा झाला ते होय बावळा ठेव का? एखादा चांगला कीर्तनकार ते होय मॅच आळंदीला नेऊन घातला, तू काय करीतोय? मी इथंच पिढ्या फुकितोय. ह्याच गुणांनी माघार राहिला. सुधरायचे कावा तुम्ही, सुधरायचे कावा. याच्यासाठी इंदुरीकर आणावं लागत कधी मध्ये. असो ते दगड ठेवून उभाट्या पाळी घालतय मला. का सुधरायचे कावा तुम्ही? मी म्हणतोय का द्वेष करता? गावगाव सध्या रामायणाचार्य भागवताचार्य कमी झालेत आणि खापल्याचार्य लय झाला. याला नाव ठेवणार, त्याला नाव ठेवणार. द्वेष करू नका. माऊली, कर्ण हा पांडवाचा भाऊ आता, माहिती असू द्या.
पण आज पांडवाचं जेवढं आदराने नाव निघतं तेवढं कर्णाचं निघत नाही. का? त्याचं कारण त्याने दुर्योधनाची बाजू धरून पांडवांचा द्वेष केला आणि द्वेष केल्यामुळं पांडवांचा भाऊ असून आज दळणातल्या खड्यासारखा बाहेर टाकला गेला महाराज. म्हणून कोणाचा द्वेष करू नका, गप्प बसा ना. कशाला बोलतात? द्वेषियाचा संग न घडावा कोणा, विषजेवी प्राणा नाश करी. द्वेषी माणसाचा संग करू नका. वा. दुर्जन संघ दादी संघ, द्वेषियाचा संघ दादी संघ, द्रव्य संघ दादी संघ, द्यूत संघ, दुष्ट स्त्री संघ बाधक आहे. वा. स्त्रियांचा तो संघ नको नारायणा, काष्टाया पाशाना मृत्तिकेच्या. म्हणजे काय? म्हणजे एकाच बँकेत खातं खोलायचं, डबल बँकेत खातं खोलायचं नाही. मला काय सांगायचं कळतंय ना? हा, डबल बटन दाबल्यावर मतदान बाद होतं, तसं गड्याने डबल डोकं लावलं का गडी बाद होतो महाराज. मला काय सांगायचं कळतंय का? हा जरा आमची पलीकडली भाषा आहे नगरच्या, तुमची अलीकडली असे. आमची जरा माळावरली, तू हे माळ वाडगाव एवढाच फरक आहे, दुसरा काय फरक नाही असं आहे. आणि म्हणून दुष्ट स्त्री संघ बाधक आहे. द्रव्य संघ, दुर्जन संघ, द्वेषियाचा संघ, द्यूत संघ, दुष्ट स्त्री संघ बाधक. जसे 5 संघ बाधक आहे तसा अजून एक दादी संघ आहे. काय? देव संघ. वा. देवाचा संघ सुद्धा बाधक आहे. वा. त्या सावतोबा त्याच्या संगतीत गेले तर त्याने सावतोबाचं पोट फाळलं. प्रल्हादाने त्याची संगती केली तर त्याचा बापच मारून टाकला. बिभीषणाने संगती केली तर त्याचा भाऊच मारून टाकला. अंगदाने संगती केली त्याचाही बाप मारला. गोरोबा काकाने संगती केली त्याचे हातच तोडले महाराज. दामाजी पंताने संगती केली त्याचं दिवाळच काढलं महाराज. वा. एक अभंग गाथ्यात नाही पण परंपरेने म्हणतात म्हणून सांगतो. तुकाराम महाराजाचा आहे पण परंपरेने म्हणतात, गाथ्यात नाही. देवा तुझे दास होता नव्हे बरे, देवा तुझं दास्यत्व केलं, तुझी संगती केली, कोणाचं कल्याण झालंय सांग. असं सांगितलं बिगर माळ करीत ना ते म्हणते ना असा बुवा दर्शाला आणला पाहिजे महाराज. वा. असा सांगणारा बुवा पाहिजे महाराज. वा. देवा तुझी संगती केली, तुझी भक्ती केली, कोणाचं कल्याण झालंय सांग. बुडवेले घरे बहुतांची, दामाजी पंताचे काढिले दिवाळे, तुडविले बाळे गोरोबाचे, सावता माळ्याचे चिरियले पोट, तोडिले मनगट गोरोबाचे, बोधल्या बुवाचे लुटविले शेत, राहिले निवांत तुका म्हणे. वार वा वा. अभंग गाथ्यात नाही पण परंपरेने म्हटला जातोय. देवा तुझी संगती केली, कोणाकोणाला कामाला आली, कोणालाच कामाला आला नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुझा संग पुरे संग पुरे संगती पुरे विठोबा, तुझा संग पुरे संग पुरे संगती पुरे विठोबा, तुझा संग पुरे संग पुरे संगती पुरे विठोबा, तुझा संग पुरे संग पुरे संगती पुरे विठोबा. आपुल्या सारिखे करसी दासा, आपुल्या सारिखे करसी दासा, आपुल्या सारिखे करसी दासा, आपुल्या सारिखे करसी दासा. भिकारी सा जग जाणे, तुझा संग पुरे संगती पुरे विठोबा, तुझा संग पुरे संगती पुरे. तुझा संग पुरे संग पुरे विठोबा, तुझा संग पुरे संग पुरे विठोबा. देवा तुझी संगतीच नको आम्हाला. तुझा संग पुरे तुझा संग पुरे तुझी संगती पुरे विठोबा, आपुल्या सारखे करीशी दासा, भिकारी सा जग झाले. देवा तू भिकारी आणि तुझ्या वारकऱ्याला ज्यांनी तुझे पाय धरले त्यालाही भिकारी केलं. आणि म्हणून तुझी संगती काही कामाची नाही. हाच परिहार देतात गोपिका अभंगाच्या पहिल्या चरणात. कुठे मी तुझा धरू गेले संग, 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 कुठे मी तुझा धरू गेले संग. लाविले जग माझे पाठी, लाविले जग माझे
पाठी लाविले जग माझे पाठी लाविले जग माझे पाठी सरसर रे परताव गुणाच्या गोवळा 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 कोठे मी तुझा धरू गेले संग, कुठून दुर्बुद्धी सुचली न तुझी संगती केली. झालं काय? तोटा झाला आमचा तोटा. काय तोटा झाला? लावेले जग माझे पाठी. आमच्या माग समाज लागला. महाराज इथं तर समाज माग लागावं म्हणून काय लोक तारफाडा करू राहिले. काही कीर्तनकार गाडीवर नाव टाकतात, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार. कोणीतरी तारीख द्यावा म्हणून. नाही तर याला कीर्तनात स्वर सुद्धा लागत नसतो महाराज. वा वा, स्वर भीष्म, ताल शिरोमणी. सुंदर ते ध्यान सुद्धा तालात येत नाही त्याचं बिचारायचं. लोक सध्या पाठीमाग लागावं म्हणून माग लागले. कार्ड छापून वाटीत आहेत. काही काही होऊन फोन करतेत. बरं मग यंदा तो दिवस तुमच्यासाठी रिकामा ठेवलाय बरं का. सप्त्याच्या संयोजकाला होम फोन करते. सप्त्या संयोजक म्हणतात यंदा सप्ताह कॅन्सल झाला आमचा. अरे माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा तरी नारायणा जीवा जडो. वा, माझी तारीख घ्या असं जर कोणी म्हणत असं तर तुकाराम महाराज म्हणतात त्याची जीभ झडो. वा, सध्या आम्ही लागलोत लोकांच्या मागं, पण संतांचं उलट आहे. संतांच्या मागं लोक लागले. वा, लाविले जग माझे पाठी. मग लोक माग लागल्यावर झालं काय? झालं काय? ताप झाला. लोक आपल्या मागं येड म्हणून लागले तरी तापचे, आणि शान म्हणून लागले तरी तापचे. अगोदर तुकाराम महाराज म्हणतात लोक आम्हाला येडच म्हणत होते. तुका वेडा विचार करी बडबड फार, मुक्ताबाई झाली वेडी पदर प्रपंचाचा फाडी. वा, आम्हाला लोक आधी वेड म्हणूनच दगड हानीत होते महाराज. वेड म्हणून मागं लागले तर दगड हानीत होते. नंतर म्हणायला लागले की नाही यांचा आता गुण येतो. हा, यांचा अंगारा दिला का, यांनी दोरी दिली, यांनी नारळ दिला का गुण येतो. मग झोपून सुद्धा देत नाही. वैकुंठवासी चाकरवाडीकर माऊली यांच्या दर्शनाला 5-5 तास लागायचे मला. हयातीत दर्शन घेणार. मेल्यावर तर कोणी दर्शनाला येलो, समाधीच्या कोणी हयातीत 5-5 तास लोक दर्शनाला उभे राहायचे. चाकरवाडीकर माऊलीच्या महाराज. वा, मग चाकरवाडीकर माऊली अखेरशेवट वैतागायचे, अरे झोपू द्या तरी मला बाबा. म्हणजे शहाणं होऊन माग लागलं तरी तापच. घ्या तारखा, करा तुमच्या खारका, आता काय करावा. आणि म्हणून लाविले जग माझे पाठी. वा, देवा तुझी संगती केली. लोक आमच्या लई माग लागले, आणि लय लोक यायला लागली का परमार्थाचा घोटाळा वाढला. मग काकडा होत नाही, भजन होत नाही. नाठवे हा देव न घडे भजन. भजन घडत नाही. अहो काही काही कीर्तनकाराला एवढी पळायची पाळी की हरिपाठ सुद्धा म्हणायला वेळ नाही महाराज. वा, कारण पाठच नाही म्हणून म्हणते तरी कसा मोठा प्रश्न आहे. असो, आणि म्हणून लाविले जग माझे पाठी. मग तुझ्या संगतीमुळे हे झालं. म्हणून तुझी संगती काही कामाची नाही. तुझी संगती नाही कामाची. तुझी संगती नाही कामाची. मी सुंदरा कोवळ्या मनाची. मी सुंदरा कोवळ्या मनाची. मज दृष्टी होईल साची. मज दृष्टी होईल साची. मग घेईन तुझी चर्या कसे वेड लाविले रे कान्हो गोवळिया. 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 गोवळिया. म्हणून तुझी संगती नाही कामाची. मी सुंदरा कोवळ्या मनाची. मज दृष्टी होईल साची. मग घेईन तुझी चर्या. बसा बसा. तू कसे वेड लाविले रे
कान्हो गोवळिया. म्हणून कोठे मी तुझा धरू गेले संग लावी. बसा बसा, नंतर नंतर विठोबा पाहिजे. लावी अले जग माझे पाठी सर सर रे परता. म्हणून परता सर, आता सर परता सर, सर सर रे परता. आगुनाच्या गोवळा. आगुनी, आगुनी म्हणजे गुणाचा पत्त्याच नाही, तो निर्गुण आहे. निर्गुण असल्यामुळे नाही रूपवर्ण गुण, जेथे अगुणी अगुणी. पण एक वेळेस आगुनी परवडली पण अवगुणी नाही परवडली. काही गाथ्यात अवगुणी बी पाठ्या. सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा. हे अवगुणी असलेल्या भगवंता बाजूला सर. नको लावू चाळा खोटा येथे. आता हा चाळा लावी याला गोप गोपीनाथ. हा आता चाळा इथं काही लावू नको मला. देवा तू तुझं रूप दाखवलं, माझी चित्तवृत्ती घेऊन गेला. रूपाच्या लावण्ये नेले चित्तवृत्ती. देवा तुझं चित्तवृत्ती तू घेऊन गेल्यामुळं आता मी आणि माझं संपलं. हे बघा, जोपर्यंत मी आहे आणि जोपर्यंत माझं आहे तोपर्यंत संसार होतो महाराज. एकदा का मी संपलं आणि माझं संपलं, मग तिथं संसार घडत नाही, तिथं परमार्थ घडतो महाराज. देवा तुझं रूप पाहिलं आणि माझी चित्तवृत्ती, माझ्या चित्तवृत्तीचं भान हरपलं. एक जण जेवायला बसला, एक गोपाळ जेवायला बसला आणि त्याला एक पोरगी होती. पोरगीने आगस्ताळी होती. पोरीचं नाव होतं हरणी. पण ती हरणी अशी होती, तिला सारखं कडेवर घ्यावं लागायचं. खाली का ठेवली का ती तांब्याला लात मारीन, काही पातेल्याला लात मारीन, भाजीला लात मारीन, भाकरीच्या टोपल्याला लात मारीन. अशी आगस्ताळी होती. आणि मग तो जेवायला बसला, त्याच्या बायकोच्या कडेवर ती हरणी होती आणि त्याचं जेवण होत आलं. त्याने भात हाताने घेतला, पण भातावर दही घ्यायचं होतं. दही भात कालवणी दिला वेगळी झडकरी. दही घ्यायचं पण दह्याची बरणी शिंक्याला होती. मग मालक म्हणला, अगं ती हरणी खाली ठेव आणि तेवढी बरणी खाली घे बरं. आता बरणी खाली घ्यायची म्हणजे हरणी तर खाली ठेवावं लागेल का नाही. हरणी सकट जर बरणीला हात लावला तर हरणीची नाही पुण्यतिथी व्हायची. हरणी ठेवली खाली, बरणी घेतली, बरणीतलं दही मालकाला वाढीत होती. दाराकडं पाहिलं तर भगवान कृष्ण दारातून चालले होते. रस्त्याच्या कडाला घर होतं. जुने लोक दार लावून जेवत नव्हते. वर बघा, वर बघा जरा, वर बघा, वर बघा जरा. हा, जुने लोक दार लावून जेवत नव्हते. बैरट महाराज. दार उघडं होतं आणि दार उघडं असल्यामुळं हिने दही वाढता वाढता भगवंताकडं पाहिलं. अहो राजस कुमार मदनाचा पुतळा पाहिलिया वेद लावी, बैशे जीवी जोडून देखिला डोळा बैसला म्हणे. देव तिच्या चित्तात बसले, तिची चित्तवृत्ती हरून गेली. रूपाच्या लावण्ये नेली चित्तवृत्ती. दही वाढता वाढता त्या कार्टीला खाली ठोळ्यामुळं त्या कार्तीने अख्खं घर डोक्यावर घेतलं. पहिलाच जेवायच्या ताटाच्या तांब्याला लात मारली, आमटीच्या पातेल्याला लाट मारली, वरणाच्या पातेल्याला लात मारली. अरारारारार. तो म्हणला, अगा अगा ती बरणी शिक्योर ठेव आणि हरणी कडेवर घे. पण काय सांगावं महाराज, भगवंताच्या दर्शनाने तिच्या चित्तवृत्तीचं भान हरपलं आणि भान हरपल्यामुळं तिने हरणी शिक्योर ठेवली आणि बरणीच कडेवर घेतली. तो म्हणला, वा वा आता दृष्टी पुढे आयशीच तोर आहे वा नजर के सामने. असो असो, हा तुम्हाला हे जास्त कळत. हा घोटाळा असं सांगितलं का लोकांना? फक्त असं सांगा, शेपटवर केलेच बघा तुम्ही. मला हेच सांगायचंय माऊली की भगवंताच्या दर्शनाने चित्तवृत्ती हरून गेली. रूपाच्या लावण्ये नेली चित्तवृत्ती. न देखे भोवती मी ते माझी. आणि म्हणून तुकयाचा स्वामी माझे जीवीच बैसला. बोलीच अबोला करुणिया तू भगवंत माझ्या अंतःकरणात बसला. आता मला शब्द सुद्धा बोलता येईना, बोले ना बोलो देईना ते पाहणे ते. 8 दिवस सांगावा 6 भंगे माऊली. हा याच्यावर अशा निळोबरायच्या गवळणी. आता काय सांगावं महाराज, अशा तुकोबरायच्या मोठ्या मोठ्या गवळणी आहेत. पण आता काय तुकाराम भाऊ खाली बसल्यामुळं मग मी ना त्या गवळणीला हातच नाही लावला महाराज. खरं ते म्हणायला लय जड आहेत महाराज. हा तुकाराम भाऊचं पाठांतर आहे. टाळ्या वाजा आमच्या तुकाराम भाऊचं पाठांतर, याला पाठांतर लागतं महाराज. पण मी बी असं आहे ना, सगळ्याला धरून चलतो. जिथं अभ्यासू माणसं आहेत ना, हा मीच म्हणलो खाली बसा. कसं आहे आता ह्या भागातले ते म्हणतं येतं, आमच्या काय किरकोळ माणसाच्या कीर्तनात उभं राहायचं मला वा तेच. म्हणून मला काळजी वाटाना. एखादा अक्षर चुकलं तर सांगते. तुकाराम बोर नसलीत मला काळजी वाटली नसती. अक्षर चुकलेलं तुम्हाला अक्षरही कळालं नसतं, सांगून काय फायदा आहे. आणि म्हणून तुकयाचा स्वामी माझे जीवीचं वैसला. बोलीचा बोला करोनिया सरसर रे परता अवगुणाच्या गोवळा. नको लावू चाळा खोटा येथे
शेजाऱ्या पाजाऱ्याला जागा करा म्हणा, कीर्तन संपलं म्हणा, भजन आहे आता. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी जय विठोबा जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा टाळी वाजवा, भजन करा. विठोबा बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगदंबा माता की जय गोपाल कृष्ण भगवान की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा टाळ टाळ विठोबा रखुमाई 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 हरी जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुम आप्पा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय जठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल
गोपाल कृष्ण भगवान की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई विठोबा हा रखुमाई ठोबा जय विठोबा 2 रखुमाई मिनिटं राहू द्या जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई 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 ठोबा जय विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ठोबा जय रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा जय रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा बोला पुंडलिक पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान जगदंबा माता की जय देवादी देवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय जीवा देवा आदी देवा जगत्रया जीवा देवादिदेवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी परियशी केशवा विनंती माझी परियशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणाना माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा काल्याचं कीर्तन म्हटलं का नियम ठरलेला चरित्र ते उच्चारावे खाली आवाज द्या खाली केले देवे गोकुळी प्रस्तुत. आणि मग भगवंताने जे चरित्र केलं ते 2 अवस्थेत चरित्र केलं. ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. हे भगवंत रांगायला लागले. भगवंताला मारण्यासाठी कंसाने राक्षस पाठवायला सुरुवात केली. भगवंताने राक्षस मारायचा सपाटाच लावला. बाळपणे रेठा रगडीला दाढे मारियले गाढे काग बग रेठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. कंस म्हणला आक्रमण बंद. ज्याला पाठवावं देव त्याला संपवतंय. मग आपण आपल्या गड्यांना तालीम देऊ. कंस लागला तालीम करायला तर देव म्हणले आपणही तालीम करू. गोपाळांकडे पाहिले तर वाळून गेलेले. का रे तुमच्या घरी दही दूध तूप लोणी होत नाही का? म्हणजे देवा होतं पण आई मथुरेला विकायला नेती मथुरेला. आणि मग तुम्हाला आम्हाला हान सावळ्या गुळवणी. आम्हाला काय धरण उशाला आणि कोरड कशाला. आम्हाला पाटपाणी सुद्धा भेटत नाही देवा. आता काय सांगावं तुला. मग निर्णय काय? राज्यबंदी. राज्याच्या बाहेर राज्याचा माल जाऊ द्यायचा नाही. गोपिका बाजाराला चालल्या का देवाने अडवायच्या. गोरस घेवनी साते निघाल्या गवळणी. तवती कृष्णाची करणी काय करीते थे. झाला पानसरा मिठी घातली पदरा. आधी दान माझे सारा मग चाला पंथे. मग गोपिका म्हणायच्या सर जाऊ दे रे सर जाऊ दे रे. गोपिका म्हणायच्या सर जाऊ दे बाजाराला. पण देव मात्र अडवायचे. मग गोपिका साठा करू लागल्या. घरी साठा करू लागले. देव म्हणजे घरी जाऊन साठा फोडायचा. मिळवणी गोपाळ घरामध्ये शिरे कान्हा धरू जाता सापडेना यादवांचा राणा. देवाने चौर्य कर्माला प्रारंभ सुरुवात केली. आणि गोपिका गाराने सांगायला आल्या. गवळणी सांगती गारानी रात्री आला चक्र पाणी. गवळणी सांगती गाराने रात्री आला चक्र पाणी. खावणी दही दूध तुपलोनी अवघी फोडिली विरजणी. ओ खावणी दही दूध तुपलोनी अवघी फोडिली विरजणी. आगे बाई कोणाशी आवरेना. आगे बाई कोणाशी आवरेना. यशोदे बाळ तुझा गाना कोठवरी सुधीर गाना. ठिकाणा तुझा दाना कोठवरी ठिकाणा.
गोपिका गारणं सांगायचे. येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके वो तोडिले, दह्या दुधा ते भक्षिले, उल्लंडिले ताका ते. गारणं सांगितलं का यशोदा म्हणायची काय बोलाता, खोड तुम्ही करता आणि नाव त्याचं घेता. तुम्ही लपवणी याचा भवरा, आड घेता शारंग धरा. तुम्ही बारामतीच्या बारा, आपलं तुम्ही बारा घरच्या बारा गे गो. मी जरा आजारी असल्यामुळं एखादा शब्द उच्चारायला माझ्याकडून मागं पुढं होऊ शकतो असो. आणि म्हणून मला हेच सांगायचं आहे, काय नाक उचलून बोलाता, खोड तुम्ही करता आणि माझ्या मुलाचं नाव घेता. मग गोपिकांनी एक संघटना केली, बचत गट. बचत गटाची एक अध्यक्ष केली. अध्यक्षाचं भाषण सुरू झालं. गोपिकांनो, हिला गारणं सांगू नका, तो तिचा सक्का मुलगा आहे. आईच्या कोर्टात मुलगा कधी गुन्हेगार ठरणार नाही. मग निकाल मुलाकडून लागणार. उद्या जर कृष्ण आपल्या घरी आला, यशोदे उद्या तुझा कृष्ण येऊ दे माझ्या घरी, तुला हाताला धरून दाखवते मग बोल. नको नाकाने कांदे सोलू. नाकाने कांदे कशी सोली ते बायांनाच विचारलं पाहिजे. बाया म्हणते तिले नाकाने कांदे सोली ते. अहो कांदा कापला तर ठसका लागतोय. नाकाने कांदे सोलायचं नवीन तंत्रज्ञान माळवडगाव बहिणी मंडळाने आणलंय. भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. नको नाकाने कांदे सोलू, येऊ दे तुझा कृष्ण, हाताला धरून दाखवते. भगवान म्हणले पेंद्या मला धरायला निघाली, कोण आहे रे ही? पेंद्या म्हणला ते खाल्ल्याळीची. हा हा बस बस बस. काय नाव? म्हणजे केशर. मालकाचं बदाम. घ्या घर नंबर लिहून. म्हणले माझ्याच गल्लीत राहायला आहे. बर बसा खाली, बसा खाली, बसा. माझ्याच घरात गल्लीत राहायला आहे. मग गेले. जानोनिया हरी त्याचं घरी आला चोरी, गडिया ठेवोनी बाहेरी पूर्वद्वारे शिरी. देव बरोबर तिथं चोरीला आला महाराज. काय दही दूध लोणी गोपाळांना खाऊ घालायचं, खाऊ घातलं. 5 वर्षाचे माझे बाळ देव, 5 वर्षाची मूर्ती. आणि देवाने अंगाला लोणी लावलं. लोणी लावलं कारण काकू धरीन. काकू दारात बसली होती. आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. बोलता चालता येतो क्या, मध्ये हरी आला. तेवढ्यात देव आला महाराज. देव आला का लगेच काकू जय हरी जय हरी, लगेच धरला. धावनिया धरीला करी, पहिला धरला. चल तुझ्या इकडं. नाकाने कांदी सोली ती. त्या यशोदेचा बेतच पाहते महाराज. आणि भगवान कृष्णाला घेऊन ती गोपिका निघाली. पारावर तिचा म्हातारा बसला होता 100 वर्षाचा, हिचं 95. मग भगवंताने त्याला हळूच मागून बोलावलं आणि लोणी लावल्याला आपला हात काढून घेतला आणि म्हाताऱ्याचा हात हातात दिला. आता बाईला कळायला पाहिजे कवळा हात कोणाचा, द्वाड कोणाचा. काय काय बाया बी ना असो. आता काय आहे, आता ते आमचा अधिकार नाही सांगायचा महाराज. आणि मग हातात हात घालून निघाले. ते जुना काळ आहे, आताचा नाही. जुन्या काळात लग्न झालं तरी 7-7 वर्ष बोलत नव्हते पाटील. आता लग्नाच्या आधी 7 वर्ष बोलत आहेत. काळच बदलला आहे महाराज. वा. आता लग्न सरई चालू होईल. आता तुकाराम बोला आम्हाला शुभम महाराजाला पत्रिका राहतात. मुला काढल्या पत्रिका, कोणी मुला काढल्या पत्रिका. आप्पा भाऊ, आता या आप्पासाहेब आमच्या कायम संपर्कात असतात. आप्पासाहेब मागच्या उन्हाळ्यात एक जोडपच पत्रिका घेऊन आला आम्हाला. मी पत्रिकेत फोटो पाहिला आणि 2 व्हीलरवर ते पाहिलं. म्हणलं विचारून घ्या. म्हणलं का लगीन कोणाचं आहे? ते आमच्याच दोघाचं आहे. म्हणलं लाज नाही वाटत का? म्हणला जोडीने पत्रिका वाटीत आणि ते बी कीर्तन करायला. तुम्ही त्या डीपीवरच आकडा टाकला, कमाल झाली. म्हणला आता डीपीवर आकडा असतो का कुठं? म्हणला. मग आता आमची आप्पासाहेब ही मंडळी होती. ते माऊली अहो कलियुग आहे, तुम्हीच लई मागं राहिले. हा आम्ही मागं राहिलो म्हणजे कसं काय? अहो भाग्य समजा पत्रिका घेऊन 2घच आले, 3 नाही आले. अहो काशीनाथ बुवा इतका बेकार काळ आलाय आता तुम्हाला. आम्ही सांगू नये तुम्ही ऐकू नये, इतका बेकार काळ आला. काय सांगायचंय महाराज. मग ते हातात हात घालून चालले. अख्खं गाव गोळा झालं. हे चाललेत कुठं म्हणले. तोपर्यंत तर देव घरी गेले. आंघोळ केली, यशोदेच्या कडेवर बसले आणि आईला म्हणले आई जरा गल्लीत चल ना. आई म्हणली गल्लीत काय? सिनेमा आलाय, पाहायला जायचंय. म्हणले सिनेमा कोणता आलाय? म्हणजे सैराट आलाय. म्हणले कोण आहे? म्हणले परशान आरची दोघं. तोपर्यंत ते घरानं आलंच दारात. यशोदे बाहेर ये, बाहेर. घरानं घेऊन आले. घरानं शूटिंग नको करू बा, ठेवून खाली ठो, खालटू खालटू. मी कीर्तन झाल्यावर या दोघांना बी डिलीट करायला लावणार आहे. मी शूटिंगच करू नाही देत कोणाला महाराज.
असलं पेटवायचं शूटिंग करा, चांगलं नका करू बघा. बर ऐका, यशोदे बाहेर ये, बाहेर. घरानं घेऊन आले. यशोदा आली कृष्णाला घेऊन. हा, माझं घरानं तिच्या कडोरे, मग हातात कोण आहे? आणि मग म्हातारी खाली कुठं बघत होती? हातात 100 वर्षाचा म्हातारा. अहो वीज कडाडाव तशी म्हातारी कडाडली. तुम्ही माझ्या हातात कधी आले? नवरा म्हणला लगीन झालंय तवाच आलोय. आता आलोय. कसं पटत यांना, बघा ना, बघा ना कसं पटत. शुभम महाराज, इथून पुढं गड्याला पावत्या मागायच्याच नाही. महिलांना मागा, लाडकी बहीण योजना फुकाट घ्या. आणि मग काकूने मान खाली घातली. यशोदा म्हणली, काकू अगं तू कोणाला धरायला निघाली? हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी. अनेक खोड्या केल्या. मग यशोदेने कान धरला, तर इथं राहू नको, उद्या जाईन मी राणा. सवे घेऊन गोधना देव रानात जायचे, मर्दानी खेळ खेळायचे. खेळ खेळून थकले, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. मग सगळ्याच्या शिवदऱ्या एकत्र केल्या. देव मध्यभागी बसले. गोपाळांना प्रसाद वाटतात. स्वर्गातून देव पाहतात. भागवतकार वर्णन करतात. बिभ्रतवेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणव मसरण कवलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्म विश्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भोगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. कुंडले अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडली अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. तो काल्याचा प्रसाद खाण्यासाठी स्वर्गातून देव आले. आजीवोस अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भाव आपुला. पेंद्या म्हणला, देवा कोण आलेत? स्वर्गातले देव आले. कशाला आले? काला खायला आले. देऊ का त्यांना? देऊ नको. ते का वारकरी आहेत का? काला वारकऱ्याला, सगळ्या माळवडगावकरांना विनंती आहे, आपल्या 50व्याची आठवण राहावी म्हणून इथून 50 वर्ष काय हो झालं, काय झालं असेल, पुला खालून किती पाणी गेलं असेल, सोडून द्या. पण इथून पुढं यावर्षी पवित्र तुळशीची माळ घाला. तुम्हाला जन्मभर म्हणायला होईल की आमच्या गावात 50वा उत्सव झाला त्यावेळेस मी माळ घातलेली महाराज. वा, नाहीतर जन्मभर म्हणायला होईल एवढा चांगला सप्ताह झाला पण मी माळच नाही घातली. पागले, तिकीट काढून खाली राहता का? वा. आणि म्हणून पवित्र तुळशीची माळ घाला अशी विनंती. वा. आणि मग पेंद्या, मग त्यांना पेंद्या म्हणा, त्यांना द्यायचं काय? ते वारकरी नाहीत. मग त्यांना वाकल्या दाखवायच्या. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आणि मग पेंद्या वाकल्या दाखवायला लागला. वा ठाई ठाई मातू पेंद्या पै नाचतू वाकुल्या दावी तू हरी छंदे. हातवर करा. मी जशा वाकल्या दाखवीन तशा वाकल्या दाखवायच्या. टाळकरी टाळ वाजवतील. माझ्या हाताकडे पाहून वाकल्या दाखवायच्या. मी उपरनं फिरवायला लागलो. महिला मंडळ पदर फिरवायचा, पुरुष मंडळ टोपी फिरवायची, रुमाल फिरवायचं, फक्त धोतर काढून कोणी फिरवायचं नाही. सांगितलं नाही म्हणतान परत. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. टाळी टाळी. राधा कृष्ण गोपाल. हे बघा, हे बघा. राधा कृष्ण गोपाल. निघा देवता मंडळी, निघा निघा. गोपाल कृष्ण राधा कृष्ण. टाळी टाळी. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा कृष्ण. काला देवांना नाही. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा. टाळी टाळी टाळी. राधा कृष्ण ठेंगा, गोपाल ठेंगा. कृष्ण. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा कृष्ण गोपाल टाळी, टाळी. कृष्ण. राधा कृष्ण गोपाल टुक, टुक. कृष्ण. राधा कृष्ण आहा. गोपाल कृष्ण. राधा कृष्ण गोपाल. टाळी टाळी. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा कृष्ण टाळी, टाळी. गोपाल कृष्ण. टोपी उपरनं पदर. हा
बोला पुंडरी डबल 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 गोपाल कृष्ण भगवान की राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण. आदरणीय आमचे शुभम महाराज, विकास महाराज, तुकाराम महाराज, खूप चांगलं नियोजन केलं. जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. खूप चांगलं. तुमचं वातावरण पाहून ते मंडप, काय मंडप दिलाय. आणि भजनी मंडळाने सप्त्यातून दरवर्षी खूप खर्च करून उरलेल्या रकमात मंडप बांधलाय. अख्ख्या महाराष्ट्राने आदर्श घ्यावा महाराज. काय मांडव आहे. मगाच्या धरून वाटतं ह्या मांडवातच आपलं आवरून घ्यावा. कीर्तन कीर्तन. मी जरा आजारी असल्यामुळे शब्द उच्चारायला वेळ लागत. आणि जेवढा मंडप आहे तेवढी माणसं महाराज. बाहेर माणसं बसले, नाही तर गावगाव मोठा मांडव, आत पाचच पांडव. हरिण मुकुंदान बॉसकट पाचुंदा. तुम्हाला धन्यवाद. खूप सुंदर. मी खरं येणार नव्हतं, मी टाळणार होतो महाराज. सण आहे आज, दर्शनाला जावं लागतं पंढरपूरला, इकडं तिकडं. पण तुमचं वातावरण पाहिल्यावर मला असं वाटतंय मी पुन्हा येईन. आम्ही पहिली प्रदक्षिणा करायचो नेवाशाची, पंचक्रोशी प्रदक्षिणा. आम्हाला अरुण भाऊ हे खूप मदत करायचे. तुकाराम भाऊ त्यावेळेस तुम्ही संस्थेत होते. आम्ही पंचक्रोशी प्रदक्षिणा करायचो नेवाशाची. टाकळी बांधायचो. त्यावेळेस ताई भेटल्या होत्या आम्हाला, लतीफ महाराज. त्यांनी मला वाटतं आदरणीय गुरुवर्य नारायणगिरी महाराजाचं चरित्र लिहिलं आहे. मुरकुटे घराण्यातल्या आहेत ना त्या? वंदना वंदना ताई. वंदना ताई, वंदन आहे तुम्हाला, मानलं पाहिजे. सगळ्या कीर्तनाला जातात. पण ते काय तुमच्या तालुक्यावर आरक्षण असल्यामुळे तुम्हाला जरा अवघडच आहे जरा. असो पण पाहू, तुमचा विचार शासन करो. बैरट महाराज बरोबर आहे का नाही. जे वारकऱ्यात येतात वारकऱ्याने त्यांनाच मदत केली पाहिजे ना. काही काय वारकऱ्यात येत नाही, काय नाही, वगैरे नुसते फोटो काढाय ठेवून दिले. मदत नाही, काय नाही, काय नाही. ह्या गावावर कृपा करा. चांगला निधी आणा गावाला. गावात रस्ते करा, गावाला विकास करा गावाचा. इथं ब्लॉक टाकून द्या जरा गावाला. काय मुरकुटे परिवाराला कुठं कमी येतं वा महाराज. असो सांगायचा भाग असा आहे. आणि म्हणून गावाला मदत करा जरा. गाव चांगलं आहे. तुमच्यावर गावाचं तुमच्यावर प्रेम आहे. असो धन्यवाद. 1 मिनिटाचं आमंत्रण. चालू वर्षामध्ये माऊलीला 750 वर्ष होतात. नामदेव महाराजाला 675, संत जनाबाई महाराजांना 675, तुकोबरायाचे चिरंजीव पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराजांना 375 आणि तुकाराम महाराजाचं सरतं 375. ह्या सगळ्या मुहूर्ताला डोळ्यापुढे ठेवून पुणे जिल्ह्याच्या वतीने भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला 23 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान 1,00,000 वाचकांचं पारायण होणार आहे. माझी विनंती, असे उत्सव होत नाहीत माऊली. असे उत्सव पाहिले पाहिजे. भंडाऱ्या डोंगरावर आहे. जिथं गाथा लिहिला तिथंच गाथा पारायण आहे महाराज. आणि जिथं गाथा लिहिला तिथं ज्ञानेश्वरी. 3 मंडप आहेत. एका मंडपात ज्ञानेश्वरी पारायण, एका मंडपात गाथा पारायण, एका मंडपात नामदेव गाथा पारायण. खूप समाज येतो महाराज. खूप पाहण्यासारखे उत्सव आहेत. 1,000 टाळकरी रोज महाराज, रोज. आणि जवळजवळ 1,500 गावांच्या भाकरी. आता लय गावं आमच्या हातावर महाराज. आम्ही सांगितलं का गावाशी चिंगाट पळत येत महाराज. वा. आणि म्हणून तुम्हाला विनंती, 23 जानेवारी ते 31 जानेवारी श्री क्षेत्र भंडारा डोंगर खूप मोठा उत्सव आहे. मुक्कामी या, मुक्कामी. आणि एकटे येऊ नका, गोमुसंगतीनं या. वा. जोडीनं या माऊली. पुरुषांची मुक्कामाची सोय स्वतंत्र, महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय. खूप सुंदर व्यवस्था आहे. पहिलं पारायण भंडाऱ्यावर आहे. दुसरं पारायण लातूरला आहे. खूप सुंदर आहे. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च. पण तिथं अख्खा मराठवाडा आहे. तिसरं पारायण धुळ्याला होणार आहे. चौथं पारायण याची सांगता कुठे आहे, तर याची सांगता पंढरपूरला अधिक महिन्यात आहे. यावर्षी अधिकाचा महिना आला आहे. तर सगळ्याला विनंती, 16 मे मुक्कामी पंढरपूरला यायचं. आणि 17 मे ते 24 मे 1,00,000 भाविकांच्या उपस्थितीत 65 एकरमध्ये पारायण आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांनी त्या पारायणासाठी 50 लाख रुपयाचा मंडप दिला महाराज. वा. लय मोकळ्या मनाचा माणूस महाराज, खूप मोकळ्या मनाचा माणूस. आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती की आपण या उत्सवांना, त्या उत्सवाला योगी आदित्यनाथ येणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला विनंती, खूप मोठी मोठी माणसं आता इथं सांगत नाही, ते तिथं या पायाला खूप मजा आहे पाहण्यासारखी. 23 जानेवारी ते 31 जानेवारी भंडारा डोंगर आणि 17 मे ते 24 मे पंढरपूर.